नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पावसाच्या खंडामुळे किंवा कंपन्यांनी पुरविलेल्या बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर आलंय का? आलेलं असेल तर चिंता करू नका. राज्य सरकारकडून तुम्हाला मोठी मदत मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च किंवा नवीन बियाणे अगदी मोफत थेट जिल्ह्याच्या नियोजन विकास निधीतून म्हणजेच DPDC कडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो, आता शासनाची ही मदत मिळवण्याकरिता तुम्हाला काही प्रक्रिया ही करावी लागणार आहे. यामध्ये आधी तुम्हाला तक्रार, मग पंचनामा, नंतर कागदपत्रे आणि नंतर शेवटी मदत अशी प्रक्रिया असणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही प्रथम पेरणीनंतर पावसाच्या अनियमिततेमुळे किंवा तुम्ही खरेदी केलेले बियाणे बोगस निघाले असतील, तर अशा वेळी प्रथम तुम्हाला तुमच्या भागाकरिता नियुक्त असलेले जे कृषी सहाय्यक आहे, यांच्याकडे लेखी तक्रार द्यायची आहे. मित्रांनो, लेखी तक्रार अर्जासोबत बियाणे खरेदी बिलाची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. मित्रांनो, एकदा का तुम्ही तक्रार अर्ज दिला, त्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष तुमच्या शेताला भेट देतील आणि तुम्ही केलेल्या तक्रारीनुसार बियाणे उगवले की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून संयुक्त पंचनामा अहवाल तयार करतील. तयार केलेला पंचनामा अहवाल तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कारवाई करता त्यांच्यामार्फत सादर केल्या जाईल. मित्रांनो, पंचनाम्यातील अहवालात तुम्ही केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तथ्ये आढळून आल्यास तुम्हाला मोफत बियाणे किंवा दुबार पेरणीचा खर्च मिळविण्याकरिता 7/12 उतारा, 8अ चा उतारा, आधी खरेदी केलेल्या बोगस बियाण्याचे बिल, बियाणे पेरून झाल्यानंतर बियाण्याचे रिकामे उरलेले पॅकेट, तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जमा करावे लागतील. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या सर्व कागदपत्रांची व प्रकरणाची पडताळणी करून तुम्हाला जिल्ह्याच्या नियोजन विकास निधीतून कृषी विभागामार्फत नवीन बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील अथवा दुबार पेरणीचे पैसे मदत स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये टाकले जातील. तर मित्रांनो, तुमचे सुद्धा बियाणे पावसामुळे अथवा बोगस बियाण्यामुळे उगवून आले नसतील, तर लवकरात लवकर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे लेखी तक्रार अर्ज सादर करा. आणि हो, तक्रार अर्जाची पोहोच म्हणजेच OC घ्यायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच या व्हिडिओला लाईक व शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला व इंस्टाग्रामला फॉलो व लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.